प्रसारित करत आहोत डॉक्टर B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. वाचक स्वर आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर. श्रोते हो, डॉक्टर B.M. हिरडेकर यांना किर्लोस्कर घाटगे पाटील कंपनीत नोकरी करताना आलेले अनुभव, तिथल्या सहकाऱ्यांशी संबंधित काही घटना, यामुळं नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय आणि एका मित्राच्या सहकार्यानं शाळेत नोकरी करण्याची मिळालेली संधी, तिथल्या मुलाखतीपासून ते रोजचं शिकवण्याचं काम, तिथल्या सरावानं आणि वरिष्ठांच्या सल्ल्यानं B.Ed.साठी घेतलेला प्रवेश आणि त्यातूनच कायमस्वरूपी शिक्षण क्षेत्रातच राहायचं असा ठरवलेला निर्णय, याविषयी तसंच त्यानंतर आणखी एका विद्यालयातील नोकरीतले अनुभव आपण गेल्या भागात जाणून घेतले. आज आता पुढे जाणून घेऊया सरांचे इंग्रजी शाळेतील नोकरीचे अनुभव. B.Ed. झाल्यानंतर मी उत्साहानं पुन्हा पडळच्या शाळेवर हजर झालो. पण आधी सांगितल्याप्रमाणे मला पडळची शाळा सोडावी लागली म्हणण्यापेक्षा मला तिथून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर माझ्या अनेक मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी जाहिरातींच्या नोंदी करण्यासाठी मी वहीच घातली. जाहिरातीचा दिनांक, अर्जाचा अंतिम दिनांक, अर्ज पाठवल्याची तारीख, मुलाखत झाली, हजर गैरहजर अशा अनेक मुलाखती मी दिल्या. खारेपाटण, नाधवडे, फोंडा, किणी, खोची, विद्यापीठ हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, नवविद्यालय बाजार भोगाव अशा अनेक मुलाखती दिल्या. काही ठिकाणी सिलेक्शन होऊनही हजर होता आलं नाही. काही ठिकाणी काही वेगळ्याच मागण्या व्हायच्या. पण मी निर्धार केला होता, आपल्या संपूर्ण प्रवासात कुठेही नोकरीसाठी कोणत्याही पुढाऱ्याकडे जायचं नाही आणि यावर मात्र मी ठाम होतो. ही मूल्य आणि तत्व निवृत्तीनंतरच्या नोकरीत सुद्धा पाळली आणि त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. माझ्या मुलांचं 11वी-12वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनाही मी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या हुशारीवर आणि हिकमतीवर नोकऱ्या मिळवा. मी कुणाच्याही दारात माझ्या नोकरीसाठी गेलो नाही आणि तुमच्यासाठी पण जाणार नाही. पण सुदैवानं माझ्या दोन्ही मुलांनी स्वकर्तृत्वावर नोकऱ्या मिळवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातली आणि शहरातली इंग्रजी माध्यमाची ती एक नामवंत शाळा. यांच्या जाहिरातीत फक्त इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांनीच अर्ज करावेत अशी एक ओळ आवर्जून असायची. पण या अटीचा मात्र मला संताप येतो. पण कधी कधी कौतुकही वाटतं. मराठी माध्यमातून शिकलेला पण MA पर्यंत अनेक मार्कांचं, किमान 1600 मार्कांचं इंग्रजी शिकलेल्या सर्वच माणसांना इंग्रजी येत नाही हे यांना आधी कसं कळतं? असो, कदाचित ब्रिटिशांचा प्रभाव असावा. B.Ed. झाल्यानंतर मी विद्यापीठाच्या सेवा योजना कार्यालयात नाव नोंदवलं. या सेवा योजना कार्यालयामार्फत फारच थोड्या जणांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्याकडे किती बेरोजगार नोंद आहेत, यांना किती वर्ष नोकऱ्या नाहीत हे मात्र ही कार्यालयं जाहिराती करून सांगतात. या कार्यालयामार्फत मला नोकरीचा कॉल आला म्हणून मी मुलाखतीला हजर झालो. सुरुवातीला तुमची मुलाखत घेता येणार नाही असं सांगण्यात आलं होतं. फक्त इंग्रजी माध्यमातूनच शिकलेल्यांनी थांबावं, बाकीच्यांनी परत जावं असं एका शिक्षकांनी जरा अहमभावातच पण चांगल्या इंग्रजीत सांगितलं. काय करावं कळेना. थोडं धाडस करून मी कार्यालयातील अधीक्षकांना सांगितलं की तुम्ही आमची मुलाखत घेतली पाहिजे. आम्ही सेवा योजन कार्यालयाकडून आलेलो आहोत. थोडं इंग्रजी बोललो. आम्हाला हवं तर नकार द्या, निवड करू नका, पण मुलाखत देण्याचा आमचा हक्क डावलू नका. आम्हाला संधी द्या. बाहेरील कार्यालयीन लोकांपैकी एका शिक्षकानं या गोष्टी प्राचार्यांना जाऊन सांगितल्या. त्यानंतर मुलाखत घ्यायची ठरली. 10-15 तर उमेदवार असावेत. बरेच जण कॉन्व्हेंट इंग्लिश बोलत होते. इथं आपला टिकाव लागणार नाही याची मला खात्री होती. मुलाखत घेणाऱ्या मंडळीमध्ये कोल्हापुरातलेच एक ज्येष्ठ शिक्षक होते. 3-4 लोकांचं पॅनल होतं. मुलाखतीत ग्रामर, डायरेक्ट, इनडायरेक्ट, ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर यावर मला अवघड प्रश्न विचारले. पिडलंच म्हणा की. पण भोगावमध्ये सप्रे सरांनी हे विषय इतके पक्के करून घेतले होते की त्यामुळं मला चांगली उत्तर देता आली. साहित्यावर एक प्रश्न विचारला. सौंदर्यवादी काव्य म्हणजे काय? आपला आवडता सौंदर्यवादी कवी कोणता? कॉलेजमधून बाहेर पडून 2च वर्ष झालेली आणि आरे कुलकर्णी सरांनी रोमॅन्टिक कवितांच्या श्रावणधारांनी आम्हाला अगदी चिंब भिजवलेलं होतं. कीट्स, वर्ड्सवर्थ, कोलरीज यांच्यावर मी बोललो. कीट्सच्या नायटिंगेलमधील आणि कोलरीजच्या
एन्शंट मरीनरमधील काही ओळी म्हणून दाखवल्या. मंडळींच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान दिसत होतं. मुलाखत संपवून बाहेर आलो. 10-15 मिनिटात निकाल तयार करून काचपेटीत लावण्यात आला. मला या हायस्कूलच्या प्रशासनाचं कौतुक वाटलं. पूर्ण पारदर्शी कारभार. माझी निवड झाली होती. मला चक्क नाचावंसं वाटत होतं. निवड होणं ही खूपच मोठी गोष्ट होती. इतक्यात माझे एक बीएडचे वर्गमित्र मधुकर गायकवाड, इंग्रजी बोलण्यात माहीर, हे वेंगुर्ल्याहून मुलाखतीला आलेले होते. मला तोपर्यंत थांबायला सांगण्यात आलं होतं. नंतर मधुकरला घ्यायचं ठरलं. मधुकरनं मला विनंती केली की तू 2 ठिकाणी मुलाखत दिली आहेस, ही संधी तू कृपया माझ्यासाठी सोड. क्षणभर विचार करून मी मधुला हो म्हणालो. इतक्या सहजपणे मी हे औदार्य कसं काय दाखवलं? हातातला घास दुसऱ्याला भरवण्याची आईची शिकवण असेल कदाचित. पण तो कदाचित वेडेपणा होता. मला तसं लिहून द्यावं लागलं. पण मला त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, एकूणच मुलाखतीबद्दल खूप बरं वाटलं. आणि चला, आपण इंग्रजी शाळेत निवडले जाऊ शकतो या कैफात मी तिथून बाहेर पडलो. मराठी माध्यमातून शिक्षण करून इंग्रजी माध्यमातून शिकवणं हे आजही शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचं मानलं जातं. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना एक विशिष्ट अहम असतो. तो एक वेगळा उच्चभ्रू वर्ग समजला जातो. त्यानंतर पुन्हा मुलाखती देणं सुरू झालं. दरम्यान नोकरीला मदत होण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शनासाठी शिक्षक मंडळींना भेटणं सुरूच होतं. चोपडे मॅडमना भेटण्यासाठी न्यू शाहूपुरीत वरचेवर मी त्यांच्या घरी जात असे. सौ सोबत असायच्याच. असेच एकदा गेल्यावर त्या म्हणाल्या, इंग्लिश विषय असून तुम्ही अजून रिकामे कसे काय? थांबा, 2 दिवसापूर्वी सांगलीतील इमॅन्युअल इंग्लिश स्कूलची जाहिरात आली होती. कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि सांगली चर्च काउन्सिलचा संबंध आहे. मी तिथं पदाधिकारी आहे. इंग्लिश मीडियममधून शिकलेल्यांनाच आम्ही नोकरीत घेतो. पण तुम्ही माझे विद्यार्थी आहात. मी तुमची मुलाखत घ्यायला सांगते. पण खूप चांगले उमेदवार येतात बरं का. खूप तयारी करावी लागेल, मॅडम म्हणाल्या. सेंट झेवियर्सची चांगली संधी सोडल्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पुन्हा संधी मिळेल अशी आशा मला वाटायला लागली होती. इमॅन्युअल इंग्लिश स्कूलच्या मुलाखतीसाठी तयारी सुरू केली. मुलाखतीचं पत्र आल्यावर सांगलीला पोहोचलो. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर मुलाखतीची माहिती देण्यात आली. माहिती इंग्रजीतूनच देण्यात आली. 3 टप्प्यात मुलाखती होतील. सुरुवातीला मिसेस स्नो आपल्याशी संवाद साधतील, नंतर पाठपरीक्षा होईल आणि शेवटी मुलाखती होतील, असं इमॅन्युअल इंग्लिश स्कूलचे हेडमास्टर मकासरे सर यांनी सांगितलं. सुरुवातीला मिस स्नो मॅडमना मी भेटायला गेलो. या मॅडम लोअर केजी आणि अप्पर केजीला शिकवायच्या. वयस्क, आजीच, पण उत्साहाचे कारंज, मुलात रमलेल्या. आम्ही जवळजवळ 10-15 उमेदवार होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या शिकवण्याचं लक्षपूर्वक निरीक्षण करा. नंतर माझ्या गोड मुलांशी संवाद करा. वर्गात बरीच रंगीबेरंगी खेळणी मांडलेली होती. भिंतीवर चार्ट्स लावलेले होते आणि मॅडमचं नाचणं, गाणं, शिकवणं हे सगळं पाहिलं आणि थक्कच झालो. लहान मुलांना असं शिकवावं लागतं हे पहिल्यांदाच अनुभवलं होतं. हा अनुभव मी पुढे पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये अंमलात आणला. त्यानंतर आम्ही सर्वांनी 10-10 मिनिटं मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याची स्नो मॅडम बारकाईनं नोंद करत होत्या. त्यानंतर मॅडमना हॅलो करून आम्ही बाहेर पडलो. या मॅडम अजूनही माझ्या स्मरणात आहेत. मॅडम मॉन्टेसरीत जणू. नंतर लेसन सुरू झाले. मुख्याध्यापक मकासरे सर, पर्यवेक्षक सिनियर टीचर मिसेस जॉर्ज निरीक्षणासाठी मागच्या बाकावर बसलेल्या. मराठी माध्यमात शिकलेल्या इंग्रजी शिक्षकांचं मुख्य दुखणं म्हणजे संवाद कौशल्य. मी एक कविता शिकवायला घेतली. पाठ बरा झाला होता, पण पाठानंतर मकासरे सरांनी काही शब्दांवर आक्षेप घेतले. कवितेत अँटिक या शब्दाच्या स्पेलिंग आणि अर्थावर वाद झाला. त्यांच्या मते मी अँटिकचा अर्थ चुकीचा सांगितला होता असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर मी तिथूनच डिक्शनरी घेऊन त्यांना त्या शब्दाचा अर्थ सांगितला. त्यांना या सर्वाचा राग आला. नंतर मुलाखतीमध्ये संस्थेचे ट्रस्टी आणि काही उत्तम इंग्रजी बोलणारी मंडळी होती. संस्थेचे सेक्रेटरी चांगले प्रश्न विचारत होते. मिसेस स्नो मॅडमचा रिपोर्ट चांगला होता. त्यांची चर्चा झाली. आपल्याला ही नोकरी मिळणार नाही असं वाटलं. पण काही दिवसांनी मला माझी निवड झाल्याचं कळालं. धावत जाऊन मी चोपडे मॅडमचे आभार मानले. तुमच्यामुळेच निवड झाली मॅडम. तेव्हा त्या म्हणल्या, नाही हिरडेकर, तसं नाही. अहो, तुमची मुलाखत चांगली झाली,
पण असू दे, आता हजर व्हा, तयारी करून शिकवत राहा. ही शाळा विना अनुदानित आहे. पगार फार चांगले असणार नाहीत, पण तुम्ही काही शिकवणं घ्या आणि कसं तरी सांभाळून घ्या. जमेल तुम्हाला हे. मी इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो. खूप छान निसर्गरम्य चर्च कंपाऊंडमध्ये ही शाळा होती. सांगलीत राम मंदिराच्या समोर. छोटेखानी वर्ग, 30-35 विद्यार्थी, सर्वजण सुंदर गणवेशात. इथे जॉर्ज मॅडम आणि मिरजेचे जेकब सर यांची मैत्री झाली. मकासरे सर अधूनमधून तासाला बसायचे. पगार तुटपुंजा होता. 28 तासापैकी 2 वर्गाचे इंग्रजी. एका 9वीच्या वर्गाला इंग्रजीतून इतिहास शिकवणं भाग पडलं. कसोटीच होती ती माझी. जून जुलै झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समोर टिळकांच्यावर इंग्रजीतून भाषण देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मला खूप टेन्शन आलं होतं. मी खूप अभ्यास केला. 1 ऑगस्ट उजाडला. मी नोट्स काढल्याच होत्या. मुख्याध्यापक म्हणाले, तुम्हाला टिपण घेऊन बोलता येणार नाही, उत्स्फूर्तपणे बोला. सर जणू काही माझी कसोटीच घेत होते. पण मी ठोकून भाषण दिलं. ते माझं इंग्रजीतलं पहिलं जाहीर भाषण असावं. किती चूक किती बरोबर यावर कुणीच प्रतिक्रिया दिली नाही. मी शाळेत रमलो होतो. मी ख्रिश्चन आहे असं समजून लोक माझ्याशी वागत. शिकवण्यासाठी चालकांच्या मागण्या येऊ लागल्या. एका तेल व्यापाऱ्याकडे 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायची एक ट्युशन होती. दुसरी शिकवणी होती एका मोठ्या कुटुंबात. सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक लड्ढा फॅमिली होती. त्या कुटुंबात 6वीत 2, 8वीत 2 आणि 9वीत 1 अशी 5 मुलं होती. 5ही मुलांना इंग्रजी शिकवायचं, अभ्यास घ्यायचा. माझा संध्याकाळचा वेळ मी त्या मुलांसाठीच राखून ठेवलेला असायचा. सगळी मुलं नम्र आणि कुटुंबातली मंडळीसुद्धा नम्र होती. मला एकत्रित मानधन मिळायचं आणि त्यातून माझ्या रूमचं भाडं देऊन थोडी शिल्लक राहायची. फुटभर जाडीच्या 2 रुंद गाद्या, सर्व घरात गालीचे, डझनभर उंची ब्लेझर्स हँगरनी लावलेली, प्रत्येक ब्लेझरला छान पारदर्शी कव्हर लावलेली, सरांना 2 वेळ चहा, त्यासोबत बिस्किटं, असं ऐश्वर्य नंतर फार कमी ठिकाणी पाहायला मिळालं. पण ऐश्वर्य संपन्न माणसं किती नम्र असू शकतात हे पाहून सुद्धा मला आनंद झाला. मला वाटायचं यांच्याकडे पूर्ण वेळ नोकरी करावी. इमॅन्युअलमध्ये मी स्वतःला रचित होतो. इंग्रजीचे उच्चार अजून चांगले करण्याचा प्रयत्न करत होतो. पण मधून मधून वाटायचं की शेवटी ही कायम विना अनुदानित शाळा. बरोबरचे काही लोक अनुदानित शाळेत लागलेले. आपण या इंग्रजी शाळेच्या आणि ट्युशनच्या पैशात अडकायचं नाही. ही शाळा सोडून अनुदानित शाळेत जायचं किंवा तिथं नोकरी बघायची असा मी मनाशी निर्धार केला. मी ज्या BA पाटील बिल्डिंगमध्ये राहत होतो तिथं परमणे म्हणून पार्टनर होते. ते नियमित एक पेपर घ्यायचे. त्याच्यामध्ये मी जाहिराती शोधून अर्ज करायचो. काही ठिकाणी मुलाखतीला कॉल यायचे. दरम्यान मी MA साठी सुद्धा प्रवेश घेतला होता. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर BM हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. एके दिवशी पैसा फंड इंग्लिश स्कूलची मी जाहिरात पाहिली. थेट मुलाखतीची जाहिरात होती आणि ही गोष्ट आहे साधारण 80-81ची. त्या काळात कोकणात इंग्रजी आणि गणित विषयांच्या शिक्षकांना खूप मागणी होती. चांगले शिक्षक मिळावेत म्हणून काही शाळांचे मुख्याध्यापक कोल्हापुरात येऊन मुलाखती घ्यायचे. मी या मुलाखतीला जायचं ठरवलं. लक्ष्मीपुरी इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये मुलाखत होती. हॉटेलमध्ये एका रूमच्या बाहेरच्या व्हरांड्यात खुर्ची आणि आत 3 गृहस्थ. त्यामध्ये मुख्याध्यापक भिडे सर, पर्यवेक्षक बेंडके सर आणि कार्यालयीन कर्मचारी. मुलाखती अगोदर 20 मार्कांचा एक पेपर दिलेला होता. साधारण 7-8 उमेदवार होते. पेपर लिहून दिल्यावर मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर 2 उमेदवारांना थांबा म्हणून सांगितलं. त्यातला मी एक होतो. एवढ्यात बेंडके सरांनी अटी सांगितल्या. त्यासुद्धा कोकणी हेलमध्ये. तुम्हाला आमच्याबरोबर आजच यावं लागेल. BA आणि BEdचं मार्क लिस्ट ओरिजिनल जमा करावं लागेल. हे ऐकल्यावर काय करायचं हे मला कळेना. मी म्हणालो, अहो सर, मी नोकरीत आहे, मी उद्या येतो. चालेल, पण उद्या यावं लागेल. शाळा सुरू झालेल्या आहेत, लवकर हजर व्हा. मी हो म्हणालो. बरं, ते मार्क लिस्ट जमा करा. मी मनावर दगड ठेवून मार्क लिस्ट दिली. मार्क लिस्टची मूळ प्रत असल्यामुळे मी धाडसानं पोच मागितली. तेव्हा बेंडके सर परत म्हणाले,
अहो आम्ही तुम्हाला उद्याच प्रोबेशनची ऑर्डर देणार आहोत, पोच कसली मागताय? मी पुन्हा म्हणालो, अहो सर म्हणजे ऑर्डर द्या नाही तर पोच तरी द्या. मग त्यांनी मला पोच दिली. अनुदानित शाळेत नोकरी मिळाली होती. खूप आनंद झालेला. पण विना अनुदानित इंग्रजी शाळेतील नोकरी सोडायला पाहिजे. इमॅन्युएलचा राजीनामा द्यायला गेलो तेव्हा हेडमास्तर म्हणाले, आम्ही तुम्हाला तात्काळ मुक्त करू शकत नाही आणि तुम्ही नोकरी का सोडताय? तेव्हा मी धाडसानं म्हटलं, सर मला चांगल्या अनुदानित शाळेत नोकरी मिळते. त्यावर ते म्हणले, हो ठीक आहे, पण चोपडे मॅडमना मला रिपोर्ट करावा लागेल. मी म्हटलं, सर मी सांगतो मॅडमना. तेव्हा ते म्हणले, पण हिरडेकर लक्षात ठेवा, असं मधूनच सोडून जाणं बरोबर नाही. मला त्यांचं म्हणणं पटलं. पण तिकडे बेंडके सरांनी माझी मार्कलिस्ट घेऊन ठेवली होती. मी म्हटलं, सॉरी सर, आणि मी बाहेर पडलो. खोलीवर आलो. सामान गुंडाळून कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरात मित्राच्या खोलीवर आलो. सामान ठेवून गावी गेलो. गावी सगळी बातमी सांगितली. वडिलांना पण खूप आनंद झाला. मी नोकरी सोडतोय, दुसरी बघतोय किंवा दुसरी मिळाली आहे यातलं वडिलांना काहीच कळत नव्हतं. पण नोकरी जवळपास असावी असं त्यांना वाटायचं. आता कोकण म्हणजे आईच्या भाषेत 60 डोंगराच्या पलीकडे, घाटातून गाडी जाणार, 4-5 तासांचा प्रवास होता. तसंच संगमेश्वर म्हणजे दूरच. आई काळजीत पडलेली होती. माझी निघण्याची पूर्ण तयारी न करता मी हजर होऊन परत यायचं ठरवून संगमेश्वरला जायला निघालो. मिरज नायरी गाडीनं दुपारी 3 वाजता निघालो आणि साधारण रात्री 7:30-8च्या सुमाराला मी संगमेश्वरमध्ये पोहोचलो. थोडा थोडा पाऊस लागत होता. मुख्याध्यापक गावच्या एका दूर भागात माभळे इथं राहत होते. कसा बसा वाट काढत त्यांचा पत्ता विचारत त्यांच्या घरी पोहोचलो. भिडे सर म्हणाले, अहो फार उशीर केलात तुम्ही, उद्या हजर होणार ना, आणि जेवणार कुठे? मी म्हटलं, सर मी स्टँडवर जेवेन. अहो एवढ्या रात्री इथं हॉटेलात जेवण मिळणार नाही, हे काय मोठं शहर नाही, आता थांबा, आमच्याचकडे जेवा. केळीच्या पानावर वाढलेल्या वरण भातावर मी ताव मारला. नंतर सर म्हणाले, आता झोपणार कुठं? शाळा तर खूप लांब आहे. स्टँडवर एखाद दुसरं हॉटेल एखादी रात्र झोपण्यापुरतं मिळतंय का बघा. उद्या चालत किंवा रिक्षानं शाळेत या. मी हो म्हणालो. 9 वाजल्यानंतर पुन्हा स्टँडवर पोहोचलो. एका साध्याशा अस्वच्छ अशा हॉटेलात रात्र गाडण्यासाठी 5 रुपये द्यावे लागत होते. माझ्याकडे पांघरूण काहीच नव्हतं. कसं बसं लाकडी फळ्यांच्या कॉटवर शबनम आणि कागदपत्रांची पिशवी पोटाशी धरून झोपलो. बाजूला हॉटेलमधली मुलं झोपलेली होती. रात्रभर जोराचा पाऊस सुरू होता आणि जिकडे तिकडे घुशींचा संचार होता. मी म्हटलं, इथं रात्र कशी काढायची? पण पर्याय नव्हता. कसाबसा त्या रात्री मी 2 तास झोपू शकलो. सकाळी लवकर उठून शाळेत जायचं होतं. अशा गावात एवढा पाऊस, राहण्याची सोय लांबच्या ठिकाणी, घाटाचा प्रवास, वारंवार गावी जाता येणार नाही, असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी आवरून मी शाळेत जायचं नाही, नकोच आपल्याला ही नोकरी, म्हणून रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीमध्ये सरदार सावंत नावाचे एक मित्र होते. त्यांना टिळकाळीत मामांच्या घरी भेटलो. सगळी हकीकत सांगितली. सरदार खूपच समंजस आणि विचारी मित्र होता. तो म्हणाला, चला आपण परत संगमेश्वरला जाऊया. भगवान ही नोकरी सोडू नका. अहो शाळा चांगली, नियमित पगार. तेव्हा मी म्हणालो, बघतो, विचार करून परत येतो. आता मला थोडे पैसे द्या कोल्हापूरला परत जाण्यासाठीचे. असं म्हणून मी कोल्हापूरला आलो. काय करावं हे कळतच नव्हतं. मी पडळमध्ये असताना माझे गुरुवर्य ढवळे गुरुजींनी माझ्याकडे आणि माझ्या वडिलांकडे आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल प्रस्ताव दिला होता. मी पुन्हा सरांच्याकडे गेलो आणि जाऊन सांगितलं, सर तुम्ही आता आम्हाला प्रामाणिकपणाचे धडे दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगायला आलोय की मला पडळमधून नोकरीतून काढून टाकण्यात आलेलं आहे. तेव्हा आपण फेरविचार करावा. त्यावेळी गुरुजी म्हणाले, माझा विचार कायम आहे. मला तुझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आता माझ्यासमोर पुन्हा प्रश्न उभा राहिला, कारण गुरुजी तर आपल्या मतावर ठाम होते. पण आता नोकरी नाही म्हटल्यावर लग्न तरी कसं करायचं? लोक हसतील, कुणीतरी काहीतरी बोलेल, म्हणून मी पैसा फंडाला जायचं निश्चित केलं. पैसा फंडमधली नोकरी सुरू होती. पैसा फंड म्हणजे नोकरीच्या प्रवासातील एक मजेशीर टप्पा होता. संगमेश्वरमधील ही नावाजलेली शाळा, गावातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक पावतीतील 1 पैसा शाळेला, अशा निधीवर उभी राहिलेली ही शाळा. शाळेच्या मागच्या बाजूला आणि शाळेच्या वरच्या बाजूला एक साधी इमारत होती.
तिथं शिक्षकांची राहायची सोय होती. सुरुवातीला आम्ही तिघेजण म्हणजे गणिताचे पिसाळ सर, रसायनशास्त्राचे कुलकर्णी सर आणि मी असे एका खोलीत राहू लागलो. पलीकडच्या खोलीत शास्त्राचे शेळके सर, गणिताचे एस पाटील सर हे राहायचे. आम्ही नंतर या इमारतीला आचार्य भवन असं नाव दिलं. इथे आम्ही सर्वजण एकत्रित जेवण बनवून खात होतो. पैसा फंडमध्ये अध्यापनाचं काम आम्ही सगळेजण उत्तम तऱ्हेनं करत होतो. प्रसन्न मनानं आणि प्रसन्न चेहऱ्यानं मुलं मुली शाळेत यायची. जवळजवळ सगळीच मुलं चालत यायची. पण या सगळ्या मुलांना शिकण्याची आस होती. सर्वसाधारण कष्टकरी समाजातली ही मुलं होती. पण शाळेत सर्वांना चांगली वागणूक. सगळी मुलं शिस्त पाळणारी, नियमित अभ्यास करणारी आणि कष्टाळू होती. घाटावरचं चित्र वेगळं होतं, पडळमधलं चित्र वेगळं होतं, इमॅन्युअलचं चित्र तर अगदीच वेगळं. मला मनापासून वाटलं, खरंच अशाच मुलांना आपली गरज आहे. काही मुलं मुली कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली होती. आम्हा सर्वच शिक्षकांचा छान चमू जमला होता. जोमानं काम करत होतो. अनेक स्पर्धातून मुलांचे नंबर येत होते. संगमेश्वर तालुक्यात आणि काही अंशी जिल्ह्यात शाळेची प्रसिद्धी होत होती. घाटावरच्या आमच्या चमूनं गुणवत्ता सुधार मोहीमच जणू उघडलेली होती. आमचे हे प्रयत्न पूर्वीच्या काही ज्येष्ठ शिक्षकांना आवडत नसत, पण मुख्याध्यापक आणि संस्थेची मंडळी मात्र फार खुश होती. एकदा आम्ही देवरुखवरून स्पर्धेत खूप बक्षिसं घेऊन आलो. मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये ट्रॉफीज आणि प्रमाणपत्र घेऊन गेलो. त्यांना खूपच आनंद झाला. शाळेतील स्थानिक शिक्षक म्हणजे पडळकर सर, सुर्वे सर, के पी जोशी सर हे कसब्याचे, पी व्ही जोशी सर यांच्याशी संवाद सुरू झाला. यामध्ये एक अफलातून माणूस होता, तो म्हणजे आर जी जोशी, इंग्रजी ज्युनियरचे शिक्षक. त्यांचं संस्थेशी हाडवैर. दररोज मुख्याध्यापकांच्या सोबत खटके उडायचे. माणूस हुशार, उत्तम इंग्रजी बोलणं, व्यक्तिमत्व नटासारखं, पण कारस्थानात मात्र अव्वल. ते नव्याने येणाऱ्या प्रत्येक इंग्रजीच्या शिक्षकाला पळवून लावत आणि आता बहुतेक माझा नंबर होता. डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत. निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. सादर करते प्रवीण चिपळूणकर.